नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. मी आज आपणा सर्वांना पालक पुरीची रेसिपी सांगणार आहे. आता तुम्ही म्हणाल, पुरी तर सगळेच जण बनवतात, पण मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे पुऱ्या बनवताना येणारे जे प्रॉब्लेम आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण कोणकोणते इन्ग्रेडियंट्स टाकायचे, पीठ कसे मळायचे, या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे. आता तो गरम पाण्यामध्ये घालून साधारण 2 ते 3 मिनिटे तसाच उकळत ठेवलेला आहे. 2 मिनिटे पालक पाण्यामध्ये छान उकळलेला आहे. त्याला मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साधारण 9 ते 10 मिरच्या घातलेल्या आहेत. तसेच 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या व 1 इंच आले चिरून घातलेले आहे. आता त्याच भांड्यामध्ये मी साधारण 2 चमचे जिरे घालून सर्व वाटून घेतलेले आहे. आता आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी एक परात घेतलेली आहे. त्यामध्ये मी तयार केलेले वाटण प्रथम घातलेले आहे. आता त्यामध्ये एक मोठा बाउल मैदा घेतलेला आहे. वाटीमध्ये सांगायचे तर साधारण 3 वाटी मैदा घेतलेला आहे. आता यामध्ये 2 चमचे गावरान तीळ घातलेले आहेत. तसेच येथे 1 चमचा ओवा हाताने चोळून घेऊन घातलेला आहे. ओव्यामुळे पुरीची टेस्ट खूप छान येते. आता यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे व चवीनुसार मीठ घातलेले आहे. तसेच 2 चमचे मी येथे तेल गरम करून घातलेले आहे. त्यामुळे पुरी खूप खुसखुशीत बनते. आता यामध्ये मी पीठ मळताना पालक उकळून घेतलेले जे पाणी राहिले होते त्याचा वापर करत आहे. कारण या पाण्यामध्ये पालकाचा पूर्ण अर्क उतरलेला असतो. त्यामुळे याच पाण्याचा वापर शक्यतो पीठ मळताना करावा. आता मी हलक्या हाताने पिठाचा गोळा मळून घेत आहे. पीठ मळताना जास्त जोर न लावता पीठ हलक्याच हाताने मळायचे. तुम्ही बघू शकता असे पीठ येथे मळून झालेले आहे. आता याला तेल लावून हलक्या हाताने मी व्यवस्थित मळून घेतलेले आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात. तसेच गोळे बनवत असताना एकीकडे तेल तापायला ठेवलेले आहे. आता आपण पुऱ्या लाटून घेऊयात. त्यासाठी मी एक पोळपाट घेतलेला आहे. त्याच्यावर थोडे तेल लावून हलक्या हाताने पुरी लाटून घेतलेली आहे. लाटताना ती जोर न देता लाटून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित फुगते. आता इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तसेच इकडे तेलही तापलेले आहे. आता त्यामध्ये मी एक एक करून पुरी व्यवस्थित तेलामध्ये सोडलेली आहे. पुरी मंद आचेवर व्यवस्थित तळून घ्यायची, म्हणजे ती छान खुसखुशीत बनते. पुरी तळताना दोन्ही बाजूने उलटून पलटून व्यवस्थित तळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता पुरी किती छान फुगलेली आहे. इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. बघा किती छान दिसतात व टम्म फुगलेले आहेत. तसेच ह्याच्यामध्ये तेल अजिबात राहत नाही. टोमॅटो सॉस बरोबर ह्या पुऱ्या मी सर्व करून घेत आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. व मी बनवलेल्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.